आता यांचं चालू झालंय की आरक्षण. आता हे अंड फक्त येऊन पोचले आरक्षणावरती. यांचं म्हणणं आहे की आरक्षण हटवा आणि मग तुम्ही इक्वेलिटीवर बात करा. बरोबर. अरे जर तुम्ही जातीवाद केला नसता ना त्यावेळेस इक्वेलिटी, तरी गोष्टच आली नसती. आणि आरक्षण हे इक्वेलिटीसाठीच आहे, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. आणि राहिला प्रश्न त्या आरक्षणचा, तर तेही तुम्हाला समजून सांगतो. ज्या लोकांना वाटतं ना आरक्षण फक्त बौद्ध समाजाच्या लोकांना आहे, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. आधी आरक्षणाचा नीट अभ्यास करा. ते तुम्हाला नाहीच आहे, त्यामुळे तुम्हाला मी सांगतो आता आरक्षण. आरक्षणामध्ये एससी कॅटेगरीला 13% आरक्षण आहे. बरोबर. त्यामध्ये जाती येतात, एकूण जाती आहेत 59 जाती आहेत. बरोबर. त्यामध्ये एक आहे बौद्ध धर्म आणि बाकीचे 58 जे उरलेत ना ते सर्व हिंदू आहेत. त्यानंतर येतो एसटी. बरोबर. एसटी प्रवर्गाला आरक्षण आहे 60%. त्या 60% जाती आहेत 47 जाती आहेत, ते सर्व हिंदू आहेत. त्यानंतर येतात ओबीसी. ओबीसी वाल्यांना आरक्षण आहे 19%. सर्वात जास्त आरक्षण ओबीसी वाल्यांना आहे 19%, ज्यामध्ये जाती येतात 346 किंवा 350 पर्यंत जाती आहेत आणि ते सर्व हिंदू आहेत. त्यानंतर येतात एसबीसी, यांना 2% आरक्षण आहे. त्याच्यामध्ये जाती आहेत 7 जाती आहेत. बरोबर. तेही सर्व हिंदू आहेत. त्यानंतर येतात एनटीए, त्यांना 3% आरक्षण आहे. त्यामध्ये जाती आहेत 14 आणि ते सर्व हिंदू आहेत. आता या सर्वांमध्ये सर्व जाती हिंदू आहेत. यामध्ये फक्त एक समाज असा आहे की तो बौद्ध धर्म आहे, जो एससी मध्ये मोडतो एक, आणि बाकीचे उरलेले जे 58 येतात तर ते आहेत सगळे हिंदू. तर येड्यानो जरा लक्ष द्या. तुमची अक्कल काय तुमच्या गुडघ्यात आहे का? गुडघ्यात नाही तळपायात असेल. बाबासाहेबांनी कधीच एका समाजासाठी केलेलं नाहीये. जे तळागाळातील जातीत ना सर्वात जास्त तर त्याच्यामध्ये हिंदूच आहेत. आणि राहिला प्रश्न आरक्षण हटवायचा, तर तुमचा पक्ष काय, तुमच्या पक्षातले लोक काय, किंवा त्यांचा बाप जरी आला ना खाली, तरी कधी आरक्षण हटवू शकत नाही. या गोष्टीचं भान ठेवा. समजलं. आणि अजूनही सांगतो, बौद्ध समाजाचे लोक अजूनही जास्त सर्व समाज या आंदोलनामध्ये सामील झालेला नाहीये. त्यावेळेस हे निळं वादळ या आंदोलनामध्ये सामील होईल ना, त्यावेळेस एक दिवसात राजीनामा नाही घेतला ना त्याचे बाप 2. उगेच आमच्या नादी नका लागू. आम्ही शांत आहे, आम्हाला शांतच राहू द्या. आणि आरक्षण हटवायचे विचार तुम्हीच काय, तुमची येणाऱ्या पिढीने सुद्धा करू नये. समजलं का. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.